हा व्हिडिओ आहे बुलढाणा जिल्ह्यातील. पेट्रोल पंपावर इंधनासाठी जनता अक्षरशः पळत सुटली आहे. कुठे किलोमीटरभर रांगा, कुठे धावपळ, तर कुठे शेतकरी डिझेलसाठी उन्हात ताटकळत उभे. महाराष्ट्रात इंधन टंचाईची भीषण परिस्थिती निर्माण झाल्याचं चित्र समोर येत आहे. ऐन शेतीच्या हंगामात बळीराजाला डिझेलसाठी रस्त्यावर उतरावं लागतंय. अनेक पेट्रोल पंपांवर डिझेल संपलंचे बोर्ड झळकतात, तर काही ठिकाणी मर्यादित इंधन दिलं जात असल्यानं लोकांमध्ये भीती वाढली आहे. सामान्य नागरिकांपासून ट्रक चालक, शेतकरी आणि व्यावसायिकांपर्यंत सगळेच त्रस्त झालेत. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी भाजप सरकारवर जहरी टीका केली आहे. दानवे यांनी ट्विट करत सरकारला थेट सवाल केला. खाते उघडणी, केवायसी योजना आणि आता थेट डिझेल. जनतेला आणि शेतकऱ्याला 24 तास रांगेत सडवून छळण्यात या सरकारला कोणता असुरी आनंद मिळतोय? अतिरिक्त खरेदी होतीये असले गुळगुळीत आणि निर्लज्ज बहाणे आता बंद करा. मुबलक इंधन मिळत असतं तर ऐन हंगामात उन्हाळी खरडा सोडून रस्त्यावर जीवघेणी पळापळ करायला बळीराजाला वेड लागलेलं नाही. विमानं फिरवून परदेश दौरे, डिजिटल इंडियाचे पोकळ ज्ञान आणि मैदानात पेट्रोल पंपाची बनलेली छळछावणी हाच तुमचा मास्टर स्ट्रोक, असा घणाघात दानवेंनी केलाय. दरम्यान इंधनासाठी सुरू असलेल्या या गोंधळामुळे सरकारच्या नियोजनावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. एका बाजूला इंधन कमी वापरा असा संदेश मोदींकडून दिला जात असताना दुसऱ्या बाजूला डिझेल, पेट्रोल मिळवण्यासाठी जनतेला रस्त्यावर उतरून धावपळ करावी लागत असल्याचे चित्र समोर आले. त्यामुळे ही परिस्थिती व्यवस्थेचं अपयश आहे का, असा सवाल त्या नागरिकांकडून उपस्थित केला जातोय. धन्यवाद मोदीचे उपकार. हर हर मोदी, घर घर मोदी. धन्यवाद मोदी.